पाहता लोचनी सुख झाले वो साजनी। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडे। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल विठ्ठल मागे कर माता की जय मोठे बाबा की जय तुलसी बाबा की जय कृष्णाजी माऊली की जय दामोदर बाबा की जय जनार्दन स्वामी महाराज की जय रे बाई सर्व संतांनी की जय। हरी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा महायोगपीठी तटी भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन ताळ। पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन। पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन दुसरे चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळू तुमचं अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। ओम नम जय देवी प्रतिपद्य जय सस्वसूद्यात्मरूपा देवा तुचे गणेशू सकल अर्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दास अवधारी जोजी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हितवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जीवे विभस्मामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। मनोजव मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आई हनुमंत विराजिये कथा करो मति अनुसार। प्रेम सहित गति धरो पधारी जी पवन कुमार। के राधा मेरी स्वामी ने मैं राधे जी को दास। जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम। इनके पग में वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम। आना रे घनश्याम
आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में, आना रे प्रभु राम हमारे हरि कीर्तन में, आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में, आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में। ओ प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना, प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना, ओ प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना, प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना, लाना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में, आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में, आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में, आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में। राधे तेरे चरणों की रजधूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, राधे तकदीर बदल जाए। सर्व पुरुषांना विनंती आहे, पुढे सरका, डायरेक्ट सरकल्यासारखं नका करू, गर्दी मागे येत आहे, महिला मातांना जागा नाही आहे, सर्वांना विनंती आहे पुढे सरका, डायरेक्ट सरका पुढे, या इकडच्या महिला सुद्धा पुढे सरका, ताई सरका इकडे, तो गॅप आहे ना, ओ ताई तिकडे तिकडे कुमावत ताई, त्या चष्म्यावाल्या कुमावत ताई पुढे सरका, तिकडे भिंतीकडे सरका, सरका सर्वांनी एकदा, पुन्हा एकदा सर्वांना विनंती, पटकन सरका, व्यत्यय येतोय कार्यक्रमामध्ये, म्हणजे त्यांना सरकता येईल। गर्दी झाली, बोलू नका, बसा जागे, बोलू नका माया हो, बोलू नका, बोलू नका। आता काय ना कीर्तनाचा नियम असतो नाही का, तुम्ही माझ्या माया माझ्या बहिणी हात तुमचा अपमान करेल तर मला पाप लागेल, पर सांगू का कीर्तनाचे नियम सांगून देतो, कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा, हा कीर्तनात बडबड केल्याच्या नंतर बेडकाचा जन्म भेटतो असं तुकोबराय सांगतात। हा पुरुष मंडळींसाठीही सांगेल, तंबाखू ओढोनी काढेल जो धूर, बुडेल ते घर तेने पापे, हे नियमाचं पालन करूनच कीर्तनात बसलं पाहिजे। आता कोणी कोणाशी बोलू नका, सगळ्यांच्या पाया पडून माफी मागून सांगतो, आणि जर का मध्ये बोललात, बोलल्याच्या नंतर तुमचा जर का अपमान झाला त्याला मी जबाबदार राहणार नाही, कारण आज रामनवमी, आज ना दिन तरी शांतता आले बहिणीसून, तुमले जर बोलता येतात माल कसाल बोलावतात आडे 50 दिवसने, बोल नका। मी जर काना देशामध्ये कीर्तन करतो ना, तर त्या गोष्टीवर माझा विश्वास आहे की भाई नारद महर्षींशी संवाद साधत असताना भगवंतांना सांगितलं होतं की महर्षी मला जर भेटायचं असेल तर इकडे तिकडे शोधण्यापेक्षा मी जिथं का माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात, जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते, असं पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं मत सांगतात। मग जर का अजंगमध्ये कीर्तन आहे, सप्ताह चालू आहे, आजचा पहिला दिवस आहे, आणि सप्ताहामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्मा हाजरी लावतोय असं देवाचंच सांगणं आहे। जर का पंढरपूरवरनं जर का आजममध्ये हाजरी लावायला जर माझा जगाचा मालक येत असेल तर मग माझ्या काना देशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी येत नसेल का? येतच असेल। म्हणून देवाचं नमन झालेलं आहे, अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात। अरे दिन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या, अरे दिन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या, आई खेळत आली या मायला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या। आरतीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या, आरतीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या, आई खेळत आली या ओ मायला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या,
हरी हरी रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग ज्ञानाचा थंग सागर असणारे आमचे माऊली ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तोमा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांडनाथ पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ सप्त्यातलं 68 वर्ष पूर्ण झालेत. 69व्या वर्षात पदार्पण आहे आणि त्या 69व्या वर्षातलं पहिल्या दिवसाचं कीर्तन माझं पामराच्या वाट्याला यावं ही मी माझं परमभाग्य समजतो. इथं आल्याच्या नंतर आनंद वाटतोय की सगळी गुणवान मंडळी इथं आहेत. कीर्तनासाठी उपस्थित गायनाचार्य महाराज आहेत कारभारी बाबा गिंगावकर. दुसरे गायनाचार्य मी ओळखत नाही. जे सगळ्या कीर्तनकारांचे जीवाभावाचे लाडके असणारे सगळ्यांच्या मनावर राज करणारे आमचे मिलिंद बाबा. ज्ञान किती आहे मी स्वतः या मताचा आहे कारण मी संतांचे विचार वाचतो म्हणून मला सांगायला आवडतात. तुम्हाला ज्ञान किती आहे त्याच्यापेक्षा तुमच्या अंगी नम्रता किती आहे तो खरा परमार्थ. मृदंगाला साथ करतायत आमचे छोटे महाराज प्रणव महाराज मालेगावकर. आमच्या महाराजांचे चिरंजीव रवी बाबांचे चिरंजीव. आताच मगाशी भेटले मला ते 2 दिवस आधी. हरिपाठ नेतृत्व पण आमचे कारभारी बाबांकडेच आहे. काकडा भजन संत निवृत्ती महाराज भजनी मंडळ महिला भजनी मंडळ अजंग सगळे टाळकरी भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण आणि ज्यांच्या शब्दाने मी तुमच्यापर्यंत पोहोचलो ते आमचे सगळे जीवाभावाचे असणारे वडनेर खाकुर्डीचे आमचे छोटे भैया असतील. म्हणजे त्यांचं नावच मी नामदेव महाराजांचं बदलून टाकलं आहे. मी भाऊ कदमच म्हणतो त्यांना. हां भाऊ कदम आहेत छोटे भाऊ कदम माझे. अजून माझे दिनेश दादासाहेब आहेत. अजून आमचे सर आलेले आहेत. आमचे लहान भैया आलेले आहेत. अजून माझ्यावर खूप प्रेम करतात. जे माझं कीर्तन अजिबात परिसरात सोडतच नाही कुठेही असल्यावर हाजरी लावतातच ते आमची किरण आमची माऊली सुनील माऊली. कुठेही कीर्तन असलं की माझंच नाही कोणत्याही कीर्तनकाराचं कीर्तनाला हाजरी असतेच. काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात बरं. नाही ते बाकीना लोक असं राहतच दखली सुऱ्या ही काय जाणार आहे जिराई दिसू त्याने तू टाय का बट रे आडे चांगला लोके नमतस. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. आमचे सुनील माऊली कुठेही कीर्तनात हजरी असते. आणि तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब जीवापाड प्रेम करणारीच मंडळी इथं जमते. दुसरा काय आपला दुश्मन जोडी येत नाही. त्या कीर्तनमा बी ते कोपरे दगतीन कुठे चुकायला ना तिथलं शूट करली त्यांनी इकी देतीन. जे जिव्हाड्याचे असतात ते जवळ येतात नाही का. अजून ज्यांच्यामुळे तुम्हा माता पित्यांचं मला दर्शन घडलं. कसं आहे ना मी नेहमी कीर्तनातून परिचय देताना असं सांगतो जर का रुक्मिणी आईसाहेबांना जर का पती म्हणून जगाचा मालक भेटला असन तर ते श्रेय जातं. रुक्मिणी आईसाहेबांचं जरी पुण्य होतं प्रभूने लिखित होतं की कृष्ण भगवंताला रुक्मिणी भेटणार आहे पण मध्यस्थी कोणीतरी असल्याशिवाय लग्न संबंध जुळत नाही. जसं की सक्का मामाची पोरशे सक्का मामान पोरशे पण मधमा कोणतरी बोलणार पाहिजे तर लग्न संबंध जुळतात नाही ते अजिबात जमत नाही. तसं मध्यस्थी कोणीतरी सुदेव नावाच्या ब्राह्मणानं चिठ्ठी सोडली देवापर्यंत कृष्ण भगवंतापर्यंत आणि ती चिठ्ठी सोडल्याच्या नंतर आईसाहेब रुक्मिणी आईसाहेबांना कृष्ण भगवंत पती म्हणून भेटले. ठीक त्या युक्तीप्रमाणे आमचे प्रमोद दादासाहेब अहिरे प्रमोद दशरथ अहिरे आमच्या अहिरे साहेबांनी आग्रह धरला. म्हणले महाराजांना नटखटे म्हणा बापसारखा लोक दिखनात का मी जरा वात्रटपणा करस आणि मला माहिती होतं आता लाईनची वास म्हणून थोडं चिडवत पण होतो. पण आनंद वाटला. अजून माझ्यासोबत आलेले माझे
प्रेम स्नेही आदरणीय आमचे सर आहेत, चित्ते सर. आता काय सांगावं, मी कीर्तनातून किती चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला तरी पण माझी बदनामी उलटीच होते. ती म्हणजे असं, महाराज तेच सांगास का भाऊ कीर्तन मग, पण त्याला ऐकतच मग समजस. एकच कीर्तन मग 5-5 यूट्यूबवाला राहतात, 5 ठिकाणी पडस तो व्हिडिओ. ऐकतच समजस त्यासले गर्भशी ऐकणार असले नाही का. आजची रामनवमी आहे, आज भगवंताचा जन्म आहे. खरं तर भगवंताचा जन्म बोलू नका ना माया हो. इथलं सांगेल वर बी किडा पाडणार नाहीत बहिणीसवर. हा नाही तुम्ही शान्या सुरत्यात बहिणीसवर नका ना, असं नका करा. काय बस माहिती आहे का, आमले काय नाही, मी ते साधा बोय सांगेन निघ जासू, पण तुम नावर खेळशे. तुम्ही जर असं करा ना, मी उसळ घसड करीन निघ जासू. तुम्ही शांत बटना ते मी गागर पाडसू. हां माल बी शांतता लागू द्या बहिणीसून. गरमात गरमा बाहेर बी दांगडोशी तुम्हाला. काय म्हण बोनीन पायऱ्यात दांगडो गाल दिना होत पाहिजून तुम्ही. आता बोलू नका बरं. पहिले तर प्रभू रामचंद्रांचा जन्म, पर जन्माच्या आधीची गोष्ट सांगतो. राजा दशरथाला आकाशाची वाणी झालेली आणि आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं होतं की राजा दशरथा तुझ्या पोटी संततीच नाही. या आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं राजा दशरथाच्या पोटी संततीच होणार नाही. राजा नाराज होता, पण एके दिवशी शिकारीला बसलेला. कथाभाग तुम्हाला माहिती आहे, पण मला फक्त विषय जुडवाजुडवी करायची म्हणून सांगायचंय. एका ठिकाणी तुम्ही समध्यांनी ते चरित्र ऐकलेलं आहे, वाचलेलं असेल. बाळ श्रावण त्याच्या मायबापांना घेऊन काशी यात्रेला जात होते. जात असताना एका ठिकाणी पाण्याची तहान लागली आणि तहान लागल्याच्या नंतर मायबापांनी सांगितलं, बाळा आम्हाला पाण्याची तहान लागली. म्हणले पाणी आण ना प्यायला. राजा दशरथ शिकारीला बसलाय आणि इकडे श्रावण बाळ पाणी घेण्यासाठी गेलाय. किती सेवा होती मायबापांची, किती सेवा होती. मायबापांना दिसत नाही म्हणून खांद्यावर कवाड बांधून बसून घेऊन जात होते. मायबापांना पाण्याची तहान लागली म्हणून पाणी घ्यायला जातात. एवढी सेवा, एवढी सेवा. बरं मला सांगा, कोणच्या मायला असं वाटतं की मला श्रावण बाळ सारखा पोरगा नाही पाहिजे बा, असं वाटस का? प्रत्येक मायला वाटतं की मला मुलगा श्रावण बाळ सारखा भेटला पाहिजे. वाटतं ना माय? हो वाटतं ना. प्रत्येक बाईला वाटतं माझा मुलगा श्रावण बाळ सारखा असला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल तुमचा मुलगा श्रावण बाळ बनला पाहिजे, तर याच्यासाठी तुम्ही श्रावण बाळ होतोय ना आपला पती, ते बघण्याची दृष्टी सुद्धा ठेवली पाहिजे. बोलतंय का, कळतंय का माझं बोलणं? जर तुमचा मुलगा श्रावण बाळ व्हावा वाटत असेल ना, तर तुमच्या नवऱ्याला पहिले श्रावण बाळ होऊ द्या. नाही ते काय काय बाया तटे काय चिलगी रानात घर चिल का. जर मायबापकडे जाताना जर तुम्ही विरोध करत असाल तर अपेक्षा ठेवायची नाही की तुमचा पोरगा श्रावण बाळ बनेल. अपेक्षा तर प्रत्येकाला आहे, अपेक्षा प्रत्येकाला आहे. मी कथेतून एक भजन गातो, मला आवडतं ते भजन. मासे मांगे माँ की ममता, मुझे पुत्र मिले श्रवण की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. गुरु बिन ज्ञान कहाँ से लाओ, गुरु से बढ़कर कोई नहीं. गुरु से बढ़कर कोई नहीं, गुरु से बढ़कर कोई नहीं. गुरु मांगे मांगे शिष्य, गुरु मांगे मांगे शिष्य एकलव्य की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह.
अपेक्षा प्रत्येकाला माझ्या पोटी येणारा पुत्र बाळ श्रावण झाला पाहिजे. हो, कारण सेवा तशी केली ना मायबापांची, म्हणून उदाहरण म्हणून श्रावण बाळ. आणि मला तर असं वाटतं कलियुगामध्ये सुद्धा श्रावण बाळ बनाय पाहिजे. त्यासनी बनान तयारी हो, पण अपक्षवाला पाम भर देतस. पाणी घेण्यासाठी मायबापांसाठी गेलेला. आता ते झारी बुडवत असताना बुडबुड दिशे आवाज कानी पडला. राजा दशरथाला वाटतं कोणीतरी प्राणी आला असावा. जसं का बाण सोडला श्रावणला लागलेला आवाज ऐकल्याच्या नंतर 10 दिवशी तो आवाज कानी पडला. पुन्हा पडत आले, बघितला, अरे आपण तर बाळाला मारले श्रावणाला. म्हणले, बाळ तू इथं काय करत होता रे? म्हणले, काय नाही, माझे आंधळे मायबापांना काशी यात्रेला नेत असताना त्याला पाण्याची तहान लागली म्हणून पाणी घ्यायला आलतो. अरे माझ्याकडनं अनर्थ घडलं, नको घडायला ते घडलं. तेव्हा श्रावण बाळांना सांगितलं, म्हणले, राजे आता इथं वेळ खर्च करण्यापेक्षा जे झालं ते बदलू शकत नाही, पण माझे आंधळे मायबाप पाण्या वाचून तरपडताय, त्यांना पाणी न्या म्हणले प्यायला. पण ते जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत त्यांना काही बोलू नका, नाही तर ते पाणी पिणार नाही. राजा दशरथानं झारी धरलेली आहे आणि घेऊन जात आहेत. पर पायांचा आवाज ऐकल्याच्या नंतर श्रावण बाळच्या मायबापांनी सांगितलं, बाळ आलास का रे श्रावण? राजा दशरथ काहीच बोलत नाही, कारण श्रावण बाळनं सांगितलं होतं तुम्ही बोलल्याच्या नंतर माझे मायबाप पाणी पिणार नाही. बाळा आलास का रे? पाण्याची जारी हातात दिली. म्हणले, श्रावण जोपर्यंत तू बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही, बोल लवकर, तू एवढा उशीर का लावलाय? तेव्हा राजा दशरथानं सांगितलं, मी तुमचा बाळ श्रावण नाही या, तुमचा श्रावण बाळाला माझ्या हातून बाण सुटला आणि तो त्याच्या छातीला लागलाय. तुमचा बाळ जीवनाचा शेवटचा श्वास मोजतो या, आणि मी तुम्हाला पाणी घेऊन आलो. त्यानं सांगितल्याच्या नंतर राजा दशरथाला श्रावण बाळच्या माईबापानं श्राप दिला. राजा दशरथा, आज जसं आम्ही आंधळे मायबाप पुत्र वियोगाने तरफडून मरतोय ना, आज जसा आम्ही पुत्र वियोगाने तरफडून मरतोय तसा तू सुद्धा पुत्र वियोगाने तरफडून मरशील, असा शाप त्या आंधळ्या मायबापांनी दिला. एकीकडे आकाशाची वाणी सांगत होती की राजा दशरथाच्या पोटी संततीच नाही या, आणि एकीकडे आंधळ्या मायबापांचा श्राप आहे की राजा तुला आमचा आंधळ्यांचा श्राप आहे, तू पुत्र वियोगाने तरफडून मरशील. राजा दुविधा परिस्थितीमध्ये, एकीकडे दुःख वाटत होतं की मी आंधळ्यांची काठी हिरावली, पर दुसरीकडे एक समाधान वाटत होतं, कारण आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं होतं की तुला पुत्रप्राप्ती होणार नाही. जर आंधळ्या मायबापांचा शाप जरी खरा ठरत असेल, भले का पुत्र वियोगाने तरफडून मरेल, पर पुत्र होईल तर खरी ना, पुत्र होईल तर खरा. आता प्रसंगा पुत्र कामेष्टी यज्ञ ठेवला. आता यज्ञामध्ये 3 राणींना प्रसाद दिला, 3 राणींना प्रसाद दिला, आणि त्या यज्ञामधला थोडा प्रसाद एका घारीनं उचलला, आणि घारी घेऊन जात असताना घारीच्या मुखातून थोडासा प्रसाद खाली पडला, आणि अंजनी माता तपाला बसली होती, आणि तपाला बसली असताना हातामध्ये तो प्रसाद पडला. हातात प्रसाद पडल्याच्या नंतर तो भक्षण करायचा. हातात प्रसाद पडला, बघण्यासाठी डोळे उघडले. डोळे उघडून बघितलं प्रसादा, भक्षण करताना पण डोळे उघडे होते. काही विषय बारकाईनं सांगायला आवडतं मला. जेव्हा तो प्रसाद भक्षण करत होती ना अंजनी माता, अरण्यात होती. आजच्या अभंगामध्ये पण सांगणार आहे, नामाला अरण्यातच बसलं तर फायदा आहे, कारण एकांतमध्ये नामचिंतन होतो, लोकांतमध्ये नाही. मग अंजनी मातेने तो प्रसाद भक्षण करत असताना एका झाडावर माकड उड्या मारत होतं. त्या माकडाकडे बघितलं आणि तो प्रसाद भक्षण केला. अर्थात हनुमंतरायांना शेपटी यायचं कारण वेगळं पण आहे, पण मला फक्त एवढं सांगायचंय, माय जरी प्रसाद भक्षण करते, प्रसाद भक्षण करत असताना माकडाकडे बघितलं तरी पोराला शेपूट आलेली आहे. तुमच्यासाठी सांगायलो बरं का माया हो, माय प्रसाद भक्षण करत्या, ज्याच्याकडे लक्ष गेलं त्याच्यासारखं तिच्या पोराला शेपटी, म्हणजे हनुमंतरायांना शेपटी आहे. बरोबर आहे ना? म्हणजे पोरं जन्माला घालायचंही तुमच्या हातात आहे, आणि संस्कार कसे द्यायचं तेही तुमच्या हातात आहे. तुम्ही जर का दिवस गेल्याच्या नंतर ग्रंथ वाचत बसलात, टीव्हीच बघायची असेल तर आस्था चॅनलवर कथा चालतात, जी टॉकीजवर कीर्तन चालतात ते बघायचं.
कानावर चांगले 2 शब्द पडतात, गर्भावर चांगला असर होतो. पण तुम्ही दिवस जावानंतर काय ग्रंथ वाचतीस बहिणी, 100 मै 80% बाहेर रिमोट तरी बट्टीस. आणि आपण रांता दिवस जायला सुद्धा रांता त्यासले देवना बजणे सुचतात नाही. आता ते मी म्हाताराच ना तोंडे ऐकी राही नव्हते बोलतं गाजी राही ना ते गाणं गणच म्हातारा प्रवास म्हणता सापडतस माले. आज ती निहायत निरात दारू पिना समी नशामा खोटाना बोलाव धोके बासती. ओ म्हणा बापरे, हो आपातून तोंडमा दात येणार. ओ काका मला सांगा, असे गाणे म्हणल्याच्या नंतर संस्कार चांगले पडणार आहेत लेकरांवर? चांगले पडतील का? हा बाजे मचांचा आला होता अभि सोडी दे ये झुमकीतून इच्छा नाचू नको कोरेस मराल चांगला चित्र बी येते. तुमच्यावरही माया हो. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, आज प्रभू रामचंद्र सांगणार आहे, पर तत्पूर्वी मला सांगायला आवडेल, जर चांगलं लेकरं जन्माला घातली ना तर आमचे संत लेकरांना धन्यता देण्याच्या आधी त्यांच्या मायबापाला धन्यता देतात. म्हणून पोरं चांगली जन्माला घालायची आपल्या हातात आहे. आजचा तरुण गाडीवर लिहितो राजा पुन्हा जन्माला या, राजा पुन्हा जन्माला या लिहितात ना. हा तर राजांना बोलवण्याच्या अगोदर गरज आहे ती जिजाऊ साहेबांची, कारण जिजाऊ साहेबांचे संस्कार होते म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले. आणि मला सांगायला पण आवडतं ते, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही, राजे जन्माला ठेवू नका. खरं आहे ना? हा ओ माय, खरं शे ओ माय. कारण पदराची किंमत आहे ना आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मौल्यवान आहे, खूप महत्व आहे पदराला. पदर टाकील लेव बहिणीस्वन लगीन वय ना डोकावर पदर टाकील लेव. पदर टाका मग काही नुकसान रास का? चला बा तुम नाडे मालेगावना स्टँडवर पदर लेता 17 बाया मरी घ्यात भाऊ मनीष नामले पदर लेनाने महाराज, असं काही शे का? टाकील लेव डोकावर पदर, काय फरक पडत? बरोबर आहे की नाही? कारण तुमचा डोक्यावरचा पदर आहे ना काय इज्जत वाढवतो सांगू का? डोक्यावर पदर आलेले अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. भारतीय नारी कशी असली पाहिजे? डोक्यावर पदर, मोठा दिसल्याच्या नंतर नतमस्तक झाली पाहिजे, ही आपली संस्कृती माय हो. तुम्ही घरात नेसतात ती साडी किती रुपयाची असन? 6 वार साडी तुमची 600 रुपयाची आहे. मी बोलतोय ना या गोष्टीचा राग नाही धरायचा बरं का, अजिबात राग धरू नका. कारण मी संस्कृती सांगतो ना, थोडं जड बोलस, पण मी नाही बोलावते, कोण बोलीन? जर का घर म्हणा एखादा भाऊ चुकाय राय ना ते त्याला घर म्हणा भाऊच कुठीन, बरोबर आहे का नाही? दुसरा मारायला घ्या ते लोक सांगतील तुला काय संबंध भाऊ म्हणेशीन, तुम्ही म्हण्या माया शेत म्हण्या बहिणी शेत म्हणेशीन, मी तुमल्या हक्कात बोलसू. दुसरा जर बोली मी मुसड पोट टाकसू त्या ना मना शेत ते मी बोलसू, बरोबर आहे की नाही? हां जडे अधिकार रास्तडे बोलस माणूस. तुम्ही माझ्या धर्माचे आहेत आणि बोलायचं कारण पण प्रमाण सांगतो तुम्हाला. आमच्या संतांची शिकवण आहे, बुडत हे जन न देखवे डोळा येतो कडबडा म्हणून या. तुम्ही माझ्या धर्माचे आहात, आपला नियम सांगायला मला आवडतं. तुमच्या घरात नेसायची साडी 600 रुपयाची, 6 वार साडी 600 रुपयाची, म्हणजे 6 मीटरची साडी आहे 600 रुपयाची. कितीला मीटर पडलं ते? 100 रुपयाला 1 मीटर. पदर किती मीटरचा आहे माया हो? 1 मीटरचा, म्हणजे 100 रुपयांना पदर आहे. पण 100 रुपयांना पदर जर डोकावर राही घ्या ना या टोपीवाला बाबा, तुम्ही बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकतास. तो 100 रुपयांना पदर डोकावर जर राहणार ना या म्हाताराला की सांगतो कुठे ना माहेरे राही पूर्ण. अरे काय वयनशे भो, काय मायबापना संस्कार आहेत भो. म्हणजे तुम्हाला मायबापले बिगर देखाना मार्केट माही घ्यात, फक्त तुम्हाला डोकावर ना पदर, बरोबर आहे की नाही? अजून सोपं करी सांगू का? काही लोकांना वाटतं आम्ही सुशिक्षित आहोत. तुम्ही सुशिक्षित आहेत, बरोबर आहे बहिणी सोन, पण ऐका ना, राष्ट्रपती झाल्या प्रतिभाताई पाटील डॉक्टर साहेब,
माऊली बाबा राष्ट्रपती झाल्या, पण एखादा फोटो दाखवा प्रतिभाताईचा बिनपदराचा. देखले का एखाद फोटो मा प्रतिभाताईले बिगर पदरने? आणि कोण होती बाई? राष्ट्रपती आपला काना देशनीच पोरगी, आपला काना देशनी माय राष्ट्रपती होई गे तरी पदर पडू देना नाही. आणि मन बहीण बचत गटनी मीटिंगले जाईन पोलो तिरपा कोशिलेस ओ संगू काकू वो बहीण तू खिचडी वाटस हो मनी सोनचिडी. आटे राष्ट्रपती पदरलेस आणि संग काकू पदर तिरपा कोशिन फिरत. पदर टाकली हो बहिणी सोन डोकावर भारी रात पदर लिहिले. डोक्यावर जर पदर असला ना असं वाटस ना जस काय नांदुरी गडनी देवीजी राहिनी बुमन माय. डोक्यावर पदर राही ना का असा जीव करस आहे माय ना का मंदिर बांध टाकून पाय पडली हो. आणि बिन पदरनी बाई जर दिखणे ना मला असं वाटत बापरे दिनले चुरेड कधी फिर राहिनी भो. म्हणून डोक्यावर पदर घेऊन घ्यायचा. बरोबर आहे की नाही? पदर घेतलाच पाहिजे डोक्यावर. हां आपण नवीन वस्त्र येले माऊली बाबा ते नवीनच येले हाल ते काय गाऊन माल ते तो गाऊनले दे का ना असा जीव कोणा चाकू घालीन माठ टाकू भाऊ गाऊनले त्यांना खून कट टाकतो एकान रोज मी. त्यांना ना आपला काहीच संबंध नाही. कताईन घुसणार काय घुसणार तो मला दुकानमा बी दिकस ना तरी म्हणा ड्रायव्हर असा जापडा लायते सामना बाबा का दुकानमा जाईन गाऊन मग चाकू घालीन माठ टाकी भो. तुम्हाला सही नाही राहिला कताईने येलशेन काय येलशे गाऊन घालू नका असं मी म्हणणार नाही. जर तुमच्या शरीराला काही व्याधी असेल काही त्रास असेल तर नक्की घाला. त्रास होतोय ना मग बरोबर आहे, पण कारण नसताना गाऊन घालणार नाही बहिणीसो. आणि समजा एखादी ताईले सवय पडीत जायले बुवा घाली लेवानं आपला आपला रूममाच घाल लेवानं तटेच पडी राहणं तटेच छिल गाणं बाहेर निघाणं नाही. कारण तुम्ही गाऊन घालीन फिरतेस ना. आपण नाही का शेतकरी लोक त्या बाजरीवर ना चिडा उडाल नाही लाकडे गाठ देत का तशा दिखतीच बहिणी म्हणून तुम्ही नका घालत जा त्या गाऊन फावून शेल गाय देतात त्यासले. इथल्या बाहेर बाया मजाने गाऊन घालले तिथे त्या पुतळाच निघत दिखतील त्या मला त्यांना काय मापरास का फिटिंग मारा राहते काहीच संबंध नाही. नका घालत जावं चिडीसवर काय वारं गुज जायचे काही समजत नाही. ही आपली संस्कृती नाही या. हा हे बसलेले बाबा लोक आहेत ना हे सांगतील. हा आज जरा 15-20 मिनिटं जास्त बोलणं चालेल ना. मग सापडी जायले गोमालार जाणू त्या तारीख देणार लिही चारा कितल्या रावण्या करण्या पडते. आपण नियमाचं पालन केलं पाहिजे मायाव. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय पहिले काही नियम होतात का? या बाया आजी माया बसेल आहेत या मावश्या बसेल आहेत 40ने पुढे ज्या मावश्या आहेत ना 50ने पुढल्या माया तिसले विचारा आणि या टोपीवाला बाबासले विचारा. पहिले इतका स्ट्रिक्ट नियम होतात ना. माणूस जर वावरमा जायला राहे ना मन माय नवरा येऊन पहिले रांधणं पडीन माय येतात जेवण लागेन त्यासले. ड्युटीवर जायला राहत की वावरमा जायला राहत मना मालक येईन येवान पहिले मन माय रांधी ठे आणि जेवण ना पहिले खाट गादी टाकी ठे. एवढा तराडा होता पहिल्या बाईसले. होता कानी माडी पहिले होता कानी तराडा. नवरा येऊन पहिले रांधी ठेवणं जेवण ना पहिले खाट गादी टाकी ठेवणं. अहो इथला तराडा होता. आते आता इथलं उलट होई जायचे. आई बहीण आरतालिका ना उपास धरलेच गलीमाची आपेत फिरजने आऊ भाऊ पोरले झोका देस ओ आप्पा. हा तू काय सत्यानाश करणार लावा रे. हार काय सत्यानाश करणार लावा भाऊ रे. कितलं परिवर्तन होई गे बा भयान परिवर्तन होई जायचे. आकू सांगू मी नुसतं जुनं सांगस ना माऊली बाबांनी त्यासले माहिती आहे. 2 तास नुसतं जुनं सांगा सुद्धा काढले जाच मी गणच फरक पड जायचे. काय काय सांगू आता देवना दरबार माहीत आपण. नियमाचं पालन करत जा मायाव. पहिल्या बाया आहेत ना वावरमा जरी जायला राहत ना 40ने पुढल्या मावश्या 50ने पुढल्या काकवा सांगतील वावरमा जरी जायला राहत ना गाव मागुसान पहिले दर जमा होण्यात म्हणजे पायमाना चप्पल हातमा धरली आहेत. डॉक्टर साहेब माऊली बाबा पायमाना चप्पल हातमा धरली आहेत आणि असा टोपीवाला बाबा जर दिकी घ्या ना डोकावर चारा ना वजराव की लाकडेच ना वजराव जर समोर तीन बाबाही राहणार ना मनमायाशी तोंड तिरप करीन उभी राहत
पहिले त्या बाबाला निघी जाऊ दे आणि मग मन माय जाय. जर समोर त्यांनी चाली घेऊ ते म्हातारा नावठी देईन. वयक नाही पायक नाही, काही नातामा नाही, काहीच संबंध नाही. फक्त टोपीवाला आहे, मोठा बाबा आहे, म्हणा जेट लागत होईन की म्हणा सासरा लागत असेल. ती बाईले माहिती पण राही नाही तरी सुद्धा त्या बाबाला देखील तोंड फिरायन उभी राहा या नियम होतात आपला पहिल्या बाईस ना. आते कसं काय वातावरण आते गाव म्हणा बाबा नाही आते मन माय सगळा सासरानं बिछातीनं बिल्ल मोठ टाकाल करत. मर्यादाच नाही राहिली महाराज. हा पण यासलेच बोलीन चालणार नाही. तुम्हाकडे बी सांग नाही माले नुसतं या बहिणीशने करते ना अपेक्षा ठेवायला चालाव नाही. आपला करते बी त्यासले काहीतरी अपेक्षा होती. पहिला सासरा असा होतात ना स्वतःनी बायकोन संगे सुद्धा बोलत नाही सुनबाईन समोर. बरं वाईट जर बोलाय गे मन सुनबाई काय विचार करी मायू मन सासरा बी वाय बारात दी कर. स्वतःनी बायकोन संगे सुद्धा बोलायला घाबरेत पहिला सासरा. इथला नेम होता सासरा बी. आते ना सासरा ती सुनबाई चुलावर पांटे होत लाकडे लावच न्याव इथलची चड्डी घाली ना अंग शेकस. हो आप्पा तू मोठी चड्डी घाल रे म्हणा काका. हा इथलची चड्डी घालीन ती मायन समोर फिर राय ना ती माय कसाल पदरली रे आप्पा. एक हाते टाळी वाजत नाही ना बरोबर आहे की नाही. अंजनी मातेच्या हातात प्रसाद पडला आणि तो भक्षण केला. ते जन्माला आले हनुमंतराय आणि इकडे ज्या यज्ञामध्ये प्रसाद दिला गेला तिघं राणींना प्रसाद दिला आणि तिथं भगवंत जन्माला आले. नवमीची तिथी आणि नवमीला प्रभू रामचंद्र जन्माला आले. पर जन्माला भगवंत आला ना त्याच्या मागे काहीतरी कारण होतं. काही भक्तांचे उद्धार करून घ्यायचे होते म्हणून तर भगवंत जन्माला आले. बघा देवाला जन्माला यायचं ही कारण आहे. साधू संतांना यायचं कारण आहे. आपण विनाकारण आहेत बरोबर आहे ना. देवाचं यायचं काहीतरी कारण आहे. संतांचंही यायचं कारण आहे. आपण विनाकारण आहेत. काही घेणं नाही देणं नाही. पडेले बो चारा टाक द्या डोर असले अशी उपाधी आपली. पडापेक्षा फेकावापेक्षा बरोबर आहे ना. मग आता आपले माणूस बनेन दाडेलशे ते आपण बी चांगलं जगायला पाहिजे. पण काही लोकांना जगता येत नाही. हां एक विनोद म्हणून सांगतो पण त्याच्यातून संदेश चांगलाच असेल माझ्या विनोदातून. हां फक्त ऐकणारा चांगला पाहिजे. करस गव्हाणकर बाबा बरोबर आहे ना. हां देव आहे ना एककडे जनावरे बनावून माती कालायला होती आणि एककडे माणसं बनावून माती कालाईन बसेल होता. अचानक अर्जंट कॉल होला देवले उठणं पडणं फोनवर बोलाले. लोकी कितला ध्यान लायक तो फोन होता म्हणजे आम्ही जे सांगतो ते अख्खा आज म्हणतो तुम्ही. राम ना मा बी बाकी ना मन मायक लबाड बोल जातच ना ध्यान ठेवत जा. काही कामानिमित्त भगवंत उठला. उठल्याच्या नंतर एककडे माणसे बनावून माटी होती आणि एककडे डोरे बनावून माटी होती. जनावरे बनावानी देव विसरी घ्या जनावरे बनावून माटीले माणसे बनावून माटी समजेश एक पुतळा गडी राहता. जनावरे बनावून माटी होती पण पुतळा गडाय घ्या माणूस ना आणि मग देव ना ध्यान मावणार आहे ते जनावरे बनावून माटी होती या काही माणूस बनावाय घ्या म्हणे. मग देव गडमोड करायला लाग गया. तो पुतळा म्हणे देव बा काय गडमोड करू नको जनावरे बनावून माटी मग तू काय माणूस बनवाय घ्या ना. मी दिखसू माणूस सारखा पण वागसू जनावर सारखा राहू दे म्हणे तसा. बाकी ना असा राहायचा आयुष्यातच सांगीशीन बी उपयोग होत नाही आहे की नाही. हा जन्माला आलोय ना त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. जसं संत जन्माला आले त्यांचं सुद्धा यायचं काय कारण होतं. काय कारण होतं येथे उपकारासाठी आले घर जावे कोणते आले घर जावे कोणते आले घर जावे कोणते येथे उपकारासाठी आले घर जावे कोणते आले घर जावे वा गोड प्रमाण घेतलं बाबांनी. पण अजून तुम्हाला पटवण्यासाठी सांगेल. हे अवतार तू मादरा या कारण 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 अवतार तू मादरा या कारण
भगवंताचा जन्माचं ही काहीतरी कारण आहे. काय कारण होतं? भक्तांचा उद्धार करायचा होता म्हणून माझे भगवंत जन्माला आले. जन्माला आल्याच्या नंतर लहानपणी प्रभू रामचंद्र खेळत होते आणि जोरात जरा पडत होते. खेळत असताना पडत असताना ज्या मायला बदनाम केलं जातं ती माय प्रभू रामचंद्रांमागे धावत होती आणि सांगत होती, बेटा रामा पडू नकोस रे, एवढ्या जोरात धावतोय ना, पडला ना तुला लागन आणि ते तुला नाही तर माझ्या मनाला जखम होणार आहे, बेटा सांभाळून ना जरा. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, आई मी थांबेल पण आत्ताच मला तुझ्याकडनं वचन दे, कारण तू माझ्या सख्या मायपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करते. माझं चांगलंही प्रेम करणारी तूच आहे, पण माझ्या जीवनातली वाईट दिसणारी सुद्धा तुलाच बनायचंय. म्हणे कसं? अगोदर वचन दे. दिलं वचन काही मातेनं. आणि प्रभू रामचंद्रांनी लहानपणीच मागणी मागून घेतली होती, आई मी पडायचं थांबवेल पण तुझ्याकडनं मला वर पाहिजे. म्हणे माग ना काय? 14 वर्षाच्या वनवासाला तू मला पाठवशील, कारण माझा बाप तुझंच ऐकेल. कारण हे पण माहिती होतं की राजा दशरथाकडनं काही मातेनं वर मागून घेतलेला होता. लहानपणाची मागणी मागितलेली आणि माझ्या प्रभूला थोडे मोठे झाले. मोठे झाल्याच्या नंतर आमचे गुरुजी विश्वमित्रा गुरुजींनी बघितलं आणि राजा दशरथाकडे आले आणि राजा दशरथाला सांगितलं, राजा दशरथा राक्षसांचा वध करायचा आहे आणि तो वध फक्त तुमचा मुलगा करू शकतो, म्हणून मला तुमचा पोरगा पाहिजे. राजा दशरथ जरा घाबरत होते. पण रघुकुल रीत सदा चली आई, प्राण न जाई पर बचन न जाई. हा, हे जर सांगायला लागलो ना, राजा दशरथ किती प्रामाणिक होते, त्यांच्या कुळामध्ये किती प्रामाणिक होते, हे जर सांगायला गेलो तर आपला अभंग बाजूला राहील. एवढे प्रामाणिक होते. किती माहितीये का? एका ठिकाणी राजा दशरथाकडनं काहीतरी इंद्र दरबारात चूक झाली आणि तिथून इंद्रदेवानं फेकल्याच्या नंतर राजा दशरथाला वाटलं की आता मी मेलो असं पक्क मनात होतं. पण खाली जमिनीवर पडल्याच्या नंतर एका पक्ष्यानं तोंडावर पाणी शिंपडलं, तोंडात पाणी टाकलं. राजा दशरथ उठून बसले. एवढ्या वरून फेकल्याच्या नंतर मी मेला पाहिजे होता, मी जिवंत कसा? तेव्हा त्या पक्षीनं सांगितलं, म्हणले राजे मी तुमच्या तोंडात पाणी टाकले, मी तुम्हाला जीवदान दिलेले. अरे तू मला जीवदान दिलंय ना? म्हणे हो. मग काय मागायचं असेल तर? तेव्हा त्या पक्षानं मागणी मागितली होती, तुम्हाला पहिला होणारा पुत्र मला द्यावा लागेल. म्हणे तथास्तु, पहिला होणारा पुत्र मला द्यावा लागेल. म्हणले हरकत नाही, दिला शब्द. जेव्हा प्रभू रामचंद्र जन्माला आले ना, तेव्हा तोच पक्षी आला आणि राजा दशरथाला आठवण करून दिली. आहे का लक्षात? तुम्ही बोलले होते ना की माझा पहिला पोरगा देईल, म्हणले द्या मला. पहिला पोरगा राजा दशरथानं उदार अंतकरणाने त्या पक्षाच्या हातात दिला. तो पक्षी घेऊन जात असताना नारद महर्षींनी थांबवलं. काय करायलास म्हणले? काय नाही, राजा दशरथाला वाचवलं होतं, त्यांनी शब्द दिला होता की माझ्या पोटी येणारा पहिला पोरगा मी तुला देईल, तो माझा आहे, मी घेऊन चालला. तेव्हा नारद महर्षींनी सांगितलं, पोरग घेऊन जाण्याबद्दल मला काही घेणं देणं नाही, या पण तू पक्षी या बालकाचा सांभाळ कसा करशील? आणि पोरग लागतं तरी कशासाठी? पोरग कशासाठी लागतं माऊली बाबा? खूप झालं तर शेवटचं पाणी देण्यासाठी, बरोबर आहे ना? आपला भाषामा उशी मांदी देवासाठी पोरग लागस, शेवटलं पाणी देवासाठीच पोरग लागस ना. नारद महर्षींनी सांगितलं, काळजी करू नको, तुझा पोरगा तुझ्या उशी मांदी द्यायला वेळेवर हजर राहील म्हणला. नारद महर्षींनी सांगितल्याच्या नंतर ते पक्षी निघाल्याच्या नंतर माझा जगाचा मालक 14 वर्षाच्या वनवासाला गेलेत. आणि 14 वर्षाच्या वनवासाला गेल्याच्या नंतर सीतामैयाला उचलणारा खोटा साधू कोण होता? रावणानं उचललं. बघणारं पहिलं व्यक्ती कोण होतं? जटायू. हा तोच जटायू ज्यानं दशरथ राजाकडनं पहिला पोरगा मागून घेतला होता. जटायूचे ते पक छाटली आणि जटायू धरणीला पडलेला. प्रभू रामचंद्र आले, फिरून बघताय तर जटायूची परिस्थिती कशी. त्यानं उर्वरित कथा सगळी सांगितली. सीतामैयाला घेऊन जात होता दुश्मन आणि मी सीतामैयाला वाचवत होतो ना, तर त्या दुश्मनासोबत युद्ध करत असताना त्यानं माझी ही परिस्थिती केलेली आहे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, जटायूला मागा, काय मागायचं असेल माझ्या पत्नीसाठी, जर तुम्ही देहाचा त्याग करत असाल, काय मागायचं असेल मागा. जटायूनं सांगितलं, प्रभू मला काही नकोय, याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो का? मी
जीवनाचा शेवटच्या घटिकेत आहे, शेवटचा श्वास घेतोय आणि त्या प्रसंगाला जगाचा मालक माझ्या डोळ्याच्या समोर, याच्यापेक्षा मोठा आनंद कोणचा पाहिजे. माझ्या जगाच्या मालकानं मांदी दिली आणि पाणी सुद्धा दिलं. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन ना जाई. तसं विश्वामित्रांनी सांगितलं, राक्षसाचा वध करायचा आहे ना, मला तुमच्या रामाची गरज आहे. तिथं सुद्धा राम लखन दोघं सोबत होते. घेऊन गेल्याच्या नंतर रस्त्याने चालत असताना राक्षसांचा वध झाला, पण जनकपुरीमध्ये जात असताना चालत असताना जगाच्या मालकाच्या पायाचा थोडं धूर उरली, एका दगडावर पडली. पायाची धूर दगडावर पडली, पाय लागलेला नाही. कारण भगवंत सांगतो, आमचे संत सांगतात, तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देव तिचा शब्द टाळत नाही, एवढा मोठा अधिकार पतिव्रतेचा असतो. म्हणून पतिव्रतेला देव पाय लावणार नाही. चालत असताना पायाची धूर त्या दगडावर पडली आणि त्या दगडाची, त्या शिळाची बाई झाली. ती बाई कोण? अहिल्या माता, गौतम ऋषींची पत्नी. स्वतीचा नवरा तिच्याकडनं ओळखू आला नाही, म्हणून गौतम ऋषींनी शाप दिला होता, जा, तुझ्याकडनं नवरा ओळखू आला नाही ना, तुला माझा शाप आहे, तू शिळा होऊन पडशील, दगड होऊन पडशील. अहिल्या मातांनी दोघं हात जोडले, पतिदेवांचे दर्शन घेतलं, पाया पडली, सांगायला लागली, स्वामी धनी, माझी चूक माझ्या लक्षात आली, तुमचा शाप पण भोगायला तयार आहे, पण काहीतरी उपशाप द्या ना, मी कुठवर शिळा होऊन पडायचं. तेव्हा गौतम ऋषींनी सांगितलं, तुझी चूक तुझ्या लक्षात आली, जेव्हा प्रभू रामचंद्र जन्माला येतील त्यांच्या पदस्पर्शानं तू श्री रूपात येशील. आता प्रभू रामचंद्र चालत होतं, त्यांच्या पायाचा धूर थोडं पडला दगडावर, ती बाई झाली, दगडाची बाई झाली. ही चर्चा पूर्ण नगरीत, पूर्ण भूतलावर पसरली की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने दगडाची बाई होते. ही गोष्ट सगळ्या साधू लोकांना कळली. सगळ्या साधूंना कळली की देवाचा पाय लागल्याच्या नंतर दगडाची बायको होते. प्रत्येक साधूनं ज्याच्या त्याच्या बजेटमध्ये दगड उचलला. हा, ज्यानं त्यानं बजेटमध्ये दगड धरली ना, देऊन जोडे घ्या, देवबा आमले बायका करल्या. सांगायचं होतं, देवा आम्हाला बायका करून द्या. काय सांगायचं होतं माऊली बाबा? बायका करून द्या. या दगडांना पाय लावून दगडाच्या बायका करून द्या. पर जगाच्या मालकाच्या समोर बोलणं एवढं सोपं आहे का? बोलताना माणसाची बोबडी वळते ना. एक पोरगा मनकडे होना, माल म्हणे रवी किरण बाबा. म्हणतं काय भाऊ? म्हणे तुम ना बापने माल चहा पिवाल बोला. हो भाऊ, मन बाप तुला कसाल बोला रे चहा पिवाले, तुम बापने माल बोला होईन रे. त्याला सांगायचं होतं की रवी किरण महाराज महापप्पांनी तुम्हाला चहाला बोलवलं, पर बोलताना तोल गेला. कदाचित तो मला घाबरला असेल, महाराजांच्या समोर कसं बोलावं. जर महाराजले इथला घाबरतस, ते देवले कितला घाबर नव्हते त्या साधू. आको सांगू का घाबरान पद्धत? आमना सर बेताडे बराच शिक्षक लोक होते ना. पहिले रविवारना दिन जरी सर दिकेत ना, तरी सुद्धा पोरे गलीमा पयत फिरत खेता खेता जर सरी जाय ते खरंय का नाही बाबा? हो, सर रे देखील पोरे पयत फिरत आता नाही भाऊ, आमना सर चांगला नाही, शाळा मग कुमसाडीन सकाय मा. हा, आणि तवय ना सर बिस्टिक होता, हाते बिश येतच बा, हाते बिस्टिकच येतस. हाते काय त्या आहे नाहीत, पण कुठे कुठे ना आपलं बी चुकावंस. पहिला मायबाप जर पोऱ्या चुकाय ना माहिती पडणार ना, उलट सरले सांगित, सर काय चुकणार ना, यानं मुसडा फोट टाका, कोण बोलायला येणार नाही, हाच सांगित पहिला मायबाप. आणि आते ना मायबाप, तुम्हाला कोणी सांगितलं माझ्या पोराला हात लावायला? मग नंतर जड पडस. हा, नंतर जड पडस मग तुला. आता परत नियम बदली जायला शेत बा, आखो बी तटेत जायला ना बरं. मी जुनावरच चालणार जास मी. जगाच्या मालकाच्या समोर साधू बाबा आहेत तर सर्वे. आता बोलण्यात तोल गेला. सांगायचं होतं दगडाला पाय लावा आणि आम्हाला बायका करून द्या, पर उलट बोलणं झालं की साधू बाबांनी बोलताना उलट बोलले की देवा आम्हाला बायका करून घ्या. प्रभू रामचंद्र म्हणले अजून सुद्धा व्यवस्थित बोला. म्हणले काय नाही देवा, आम्हाला बायकाच करून घ्या. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं हरकत नाही, पण ऐका ना, हा जो जन्म आहे ना माझा, एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी. खोटं बोलणार नाही, पत्नीशी एक निष्ठ राहील. एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी. वचन दिल्याच्या नंतर तुम्हाला तर दोनदा सांगितलं ना, रघुकुल रीत सदा चली आहे. हा, दिलेल्या शब्दाला जागणं माझा जन्म तेवढ्यासाठी आहे.
पण या जन्मामध्ये मी एक पत्नी एक वचनी एक बाणी या नियमाचा पालन करतोय. जर तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर पुढचा जन्म मी कन्हैया बनेल, तुम्हा सगळ्यांना माझ्या गोपिका बनवून माझ्या बायका बनवून खेळवेल. ह्या ज्या गोपिका आहेत हे मागच्या जन्माचे साधू आहेत. तोच राम कृष्ण रूपात, मग कृष्ण रूपात त्या साध्वींना खेळ खेळला ना, गोपिकांसोबत रासक्रीडा केली ना, हा तोच भगवंत, तोच गोविंद जो गोपिकांना बासुरीनं वेडा करत होता, वेड्या करत होता, हा तोच. प्रत्येक ठिकाणी त्याचं काही कारण आहे. राम वही कन्हैया आहे. आता राम कृष्ण दोघं मिळून हे पंढरपुराचा मालक बसलाय ना, हा आलाय. आता कृष्ण भगवंत पापाचं ओझं हलकं करण्यासाठी आलाच होता, पण साधूंना सुद्धा दिलेला शब्द खरा करण्यासाठी आलेला. आता तिकडे रामाचं सुद्धा तेच कारण आहे, पण इकडे पंढरीश पांडुरंग परमात्मा का दोघं मिळून तिसरा अवतार आहे. काय बघायला आला होता? काय बघायला आला होता? भक्त माझे किती गुणगान गातील ते बघायला आला होता का? अजिबात नाही. एखादा भक्त जर मायबापांची सेवा करतोय, तो सेवा करत असताना किती प्रामाणिकपणे करतोय, विश्वास बसत नव्हता. स्वतः बघायला माझा जगाचा मालक आला आणि बघितल्याच्या नंतर आईबापांची सेवा करत होता त्यांचा भक्त. काय नाव त्याचं? वा वा, पुंडलिक आईबापांची सेवा करत होता. आईबापांची सेवा करत होता पुंडलिक. भगवंत दाराचा आवाज दिला, पुंडलिका ऐक ना बाळा, मी तुला भेटायला आलो या. पुंडलिकानं सांगितलं, जोपर्यंत माझे मायबाप झोपत नाही तोपर्यंत त्यांच्या सेवेत खंडन होणार नाही. जर तुम्हाला मला भेटायचं असेल तर आहात त्या जागेवरच उभे राहा. या बाबा, विनोद बाबा, भूदेवा या पुढे. क्या बात आहे. सांगितलं, पुंडलिका अरे मी ब्रह्मांडाचा धनी तुला भेटण्यासाठी आलोया, ब्रह्मांडाचा धनी मी तुला भेटण्यासाठी आलोया. मग ये ना बाहेर. वा वा, विठ्ठल विठ्ठल पुंडलिकानं सांगितलं, देवा तुम्हाला भेटायला आलाय ना, मला भेटायला आलाय ना. ज्या सेवेला बघून तुम्हाला भेटायला आलाय ती सेवेमध्ये अजिबात खंडन होणार नाही. मला माहितीये तुम्हाला कशासाठी भेटायला आला, की मायबापांची एवढी सेवा करतोय म्हणून तुम्हाला भेटायला आलाय. पण ऐक ना, मी माझ्या मायबाप झोपत नाही तोवर बाहेर उठून येणार नाही. जर तुला मला भेटायचं असेल तर बसल्या जागेवरनं वीट फेकलीन. सांगितलं, देवा माझे मायबाप झोपतात तोपर्यंत या विटेवर उभा राह. तेव्हापासून 28 युगापासून आजही जगाचा मालक विटेवर उभा आहे. हाच तो राम. विठ्ठल आते मुद्दाना वावरमा कुदूत. हा याड मुल्लान टाकराय तुम्ही. अभंगाय माऊली ज्ञानोबरायांचा. कारण काय ना, दोन नियमाचं पालन करावं लागणार होतं मला. सप्ताहाचा पहिला दिवस आहे सप्ताहाचा, ते पण लक्षात ठेवावं लागणार होतं. आणि आज राम जन्म आहे म्हणून थोडंफार रामायण पण सांगावं लागणार होतं. म्हणून सगळ्या गोष्टींचं तारतम्य राखून मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय. कसं आहे ना, तुम्ही मनावर प्रेम करणार आहे, तुमले ते काही नाही, मी काकर म्हणा तरी तुम्ही मला बाकर दिशाल. पण ज्या किडा पाडणार आहेत त्या, बरोबर आहे की नाही, हा भंग कोणता अंकत आज वाराला आता मारे वाय बार बानर सुरू ना, असं नको आले बा. माऊली ज्ञानोबा या अभंगातून सांगतायत, मी रूप पाहता क्षणी सुखी झालो. दादा पहिले तर माऊली ज्ञानोबाराही नामचिंतनाला बसले होते. मध्यंतरी मी तुम्हाला सांगून गेलो की अंजनी माता सुद्धा नामचिंतनाला बसली होती. पण नामचिंतनाला बसायची पद्धत, कुठं बसायचं हे पण महत्वाचं आहे. कारण जागामध्ये पावर असते. बरं, जागामध्ये पावर असते, हा, संगतीत पावर असते. संतांसोबत जर राहिलं ना तर प्रभाव वेगळा पडतो. हा, कदाचित मी कोणाला विरोध करणार नाही. इथं किती श्रीमंत लोक आहेत मला माहित नाही, पण हे बसणारे लोक मी चांगला ओळखतो. यांना एकही कीर्तन सोडत नाही, कोणत्याच कीर्तनकाराला दूर करत नाही. त्याचा फायदा कदाचित या महात्म्यांना कळाला असेल. महाराज संसार करून पण काही लोक साधू असतात. बरं, मी कीर्तनातून सांगतो, ज्यांना कळून गेलं ना ते सोडत नाही.
काय ना संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर काय बेनिफिट असतो ऐकायचं का? ए संतन के संग लाग रे हो तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे हो तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी हो अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, लाग सके तो लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, जाग सकी तो अब जाग रे वो तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी बिगड़ी बनेगी। सोबत गुण का संगत गुण आपली भाषा मा बरोबर आहे ना? हा, संगत चांगली असली का तर माणूस बिघडत नाही, मैत्री पण करायची चांगल्या लोकांसोबत आणि नामचिंतन सुद्धा करत असताना जागा चांगली निवडावी तर केलेला अर्थ आहे. नाहीतर काम्य कोणामध्ये स्वतः जगाचा मालक कन्हैया सोबत होता तरी अर्जुनाच्या मनामध्ये वासना निर्माण झाली, जागेचा दोष आहे. विठ्ठल माऊली ज्ञानोबाराय नामचिंतनासाठी बसले, डोळे बंद करून नामचिंतन करत होते. नामचिंतन माळ जप डोळे बंद करूनच करतात, पण डोळे बंद केल्याच्या नंतर बघणं बंद होतं पर दिसणं नाही. डोळे बंद केल्याच्या नंतर बघणं बंद होतं पर दिसणं नाही. समजतंय का माझं बोलणं? तुम्ही डोळे बंद केलेत, पण डोळे बंद केल्याच्या नंतर जर मनात विचार आला जर का मी आज पंढरपुरामध्ये राहिलो असतो तर तुम्हाला दिसायला लागलं पंढरपूर, दिसायला लागलं. पहिल्या पायरी नामदेवरायांचं दर्शन, चोखोबारायांचं दर्शन, ज्यांनी केलंय दर्शन गेले ना पुढे निघून. बसलेत कुठं तुम्ही? बसलेत कुठं? अजंगमध्ये. पाहताय काय? पंढरपूर. हां, ठीक त्याप्रमाणे माऊली ज्ञानोबाराय डोळे बंद करून भगवंताचं नामचिंतन करत होते. आणि नामचिंतन करत असताना भगवंत डोळ्याच्या समोर आले. देवाला बघितलं. आता देवाला बघितल्याच्या नंतर तो आनंद आहे. जसं की तुम्ही एखादा 5-50 लाखाचा बंगला बांधला, बंगला बांधल्याच्या नंतर बाहेरचे लोक कितीही बघू देत, पण कोणीतरी आपला जवळचा व्यक्ती बघत नाही आणि तो आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारत नाही, तोपर्यंत आपला 50 लाखाला किंमत नाही. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात भगवंताला बघितलं, मी पाहिलं, पर आनंद व्यक्त करावा कोणाकडे? कारण बसलोय ज्या जागेवर तिथं एकांत आहे, ऐकणारं सुद्धा कोणी नाही सांगितल्याच्या नंतर, मग सांगावं कोणाला? तर माझे माऊली ज्ञानोबारायांनी स्वतःच्या मनाशी संवाद साधला आणि स्वतःशी संवाद साधला आणि सांगितलं की मी स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधला आणि स्वतःच्या बुद्धीला साजनी नाव दिलं आणि स्वतःच्या बुद्धीला आवाज दिला, ए साजने, अगे साजने ऐक ना, मी रूप पाहता क्षणी सुखी झालो. महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरण. रूप पाहता लोचने